किसान क्षेत्र में लगातार नवाचार कर रहे हैं। इससे उन्हें अच्छी आमदनी हो रही है। ऐसा ही एक प्रयोग पचोरा तालुका के कोल्हे के प्रगतिशील किसान रमेश बाफना ने किया है। इन किसानों ने अपने खेतों में त्रिफसलीय विधि अपनाई है और उन्होंने उस फसल को सफलतापूर्वक लगाया है और मक्के की फसल अब कट चुकी है। फसल अच्छी स्थिति में है और किसानों को अच्छे उत्पादन की उम्मीद है। उच्च उपज प्राप्त करने के लिए न्यूनतम पानी के साथ एक ही समय में 3 मिश्रित फसलों के साथ इसका सफलतापूर्वक प्रयोग किया गया है। रमेश बाफना ने एक ही समय में 3 फसलों से आय प्राप्त करने के लिए अपने खेत में ड्रिप सिंचाई का उपयोग करके और मिश्रित खेती करके अपने एक खेत में त्रिफसलीय खेती का प्रयोग किया है। पानी की एक एक बूंद का उपयोग 3 फसलों के लिए किया गया है और इस प्रयोग ने किसानों के लिए एक मॉडल तैयार किया है। रमेश बाफना ने प्रायोगिक खेती कर रासायनिक खादों को त्याग दिया। 100% जैविक खाद एवं गोबर का उपयोग कर मिश्रित फसलें उगाकर अधिक आय प्राप्त कर सकते हैं। इससे खेती भी लाभदायक हो गई। उन्होंने बताया कि जैविक खाद एवं ड्रिप सिंचाई पर मिश्रित फसल लेने से अधिक आय होने से खेती लाभदायक है। पानी की हर बूंद का उपयोग किया गया, जिससे समय और धन की बचत हुई। इससे काफी आमदनी हुई। इसमें मक्का, सुब्बुल, अरहर फसल का चयन किया गया है। उन्होंने खेत में 3 फसलें उगाने की योजना बनाकर एक ही समय में तीनों फसलों की उत्पादन लागत कम कर मोटी आमदनी पाने का रास्ता चुना है और वे इसे सफलतापूर्वक कर भी रहे हैं। तिहरी फसल में से अब मक्का का उत्पादन किया जाएगा। उसके बाद तूर और अंत में सुबाबुल का निर्माण किया जाएगा। किसान रमेश बाफना तिहरी फसल की योजना बनाकर चरणबद्ध तरीके से आय लेने जा रहे हैं, इसलिए उनके इस प्रयोग की चर्चा चल रही है। नमस्कार, मी रमेशचंद्र बाफना, राहणार कोल्हे तालुका पाचोरा, एक साधारण शेतकरी। मागच्या या 5-7 वर्षाच्या काळामध्ये जेव्हा आपण कापूस आणि इतर पिकं घेतोय, आपण बघतोय की शेतकऱ्याची जी परिस्थिती आहे ती अत्यंत हलाखीची झालेली आहे। उत्पन्न दिवसेंदिवस कमी होतं आहे आणि त्यात भाव कमी, त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या पदरात 2 पैसे कमी पडत आहे आणि तो पुन्हा कर्जबाजारी होतो आहे। दरवर्षी एप्रिल-मे मध्ये आपला एक कलमी कार्यक्रम असतो, जो आपण काय म्हणतो त्याला, मागची सोसायटी भरायची, पुढची घ्यायची। त्याच्यामध्ये आपल्याला फार काही आपल्या परिस्थितीमध्ये फरक पडला नाही आहे। या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी वनशेतीकडे वळण्याचा विचार केला आणि हे करत असतानाच डोक्यात एक लक्षात आलं की जर आपण सुबाबूळ लावली तर आपल्याला 2 वर्षानंतर पैसे मिळतील। तर त्याचा जो खर्च आहे तो खर्च निघावा याच्याकरता मी माझ्या शेतामध्ये तिहेरी पद्धतीचा अवलंब केला। मी टिलरने 4x4 फुटावरती कॅऱ्या पाडून घेतल्या। एका कॅरीमध्ये दोघं बाजूला मी मक्याची लागवड केली। त्याच्यामध्ये मी सुबाबूळची रोपं कंपनीकडे विकत घेतली। रोपांनाही काही जास्त पैसे लागत नाही, 2.5 ते 3 रुपयामध्ये एक रोप मिळतं आणि त्या रोपाची मी 2-2 फुटावरती लागवड केली। दुसऱ्या 4 फुटामध्ये मी तूर घेतली। मला माहीत होतं की मका निघाल्यानंतर सुबाबूळच्या पिकाला भरपूर जागा होऊन जाईल वाढ होण्यासाठी आणि आपल्याला तुरीचं पीकसुद्धा त्याच्यासोबत घेता येईल। त्याच्यामुळे मक्का, तूर आणि सुबाबूळ असं एक तिहेरी संगम मी या ठिकाणी केला आहे। माझ्या हिशोबाने हा एक नवीनच प्रयोग असेल। मी जेव्हा त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोललो तर म्हणजे बाफनाजी आतापर्यंत लोक या सुबाबूळपेक्षा जे लहान पिकं आहे त्याचाच प्रयत्न करत गेले। तुम्ही पहिल्यांदा मक्यामध्ये सुबाबूळची लागवड केलेली आहे आणि आज माझ्या हिशोबाने तरी त्याची चांगली वाढ झालेली आहे। तर मला असं वाटायचं की बा मक्का सुबाबूळला दामून देईल, परंतु दोघांची एकमेकांशी स्पर्धा चालू आहे आणि दोघं पिकं जवळजवळ एक बरोबरीनेच वाढत आहेत। त्याच्यामुळे भविष्यामध्ये 2 पैसे निश्चितच या पिकांमध्ये मला मिळतील असं मला वाटतं। होऊन जाईल जर चांगले 2022-23 जर भाव मिळाला तर माझा जो काही शेतीला खर्च लागलेला आहे तो सर्व निघून जाईल आणि तूर आणि सुबाबूळ हे माझं नफ्यामध्ये राहील। वास्तविक बघितलं तर आता JK पेपरने सुबाबूळचे, निलगिरीचे सगळ्यांचे भाव वाढवून दिले। सुबाबूळला आता सध्या स्थितीमध्ये 4300 रुपये टनाचा भाव मिळतो आणि एका एकरमध्ये आपण 30 क्विंटल जर उत्पादन धरलं, कारण की एवढं उत्पादन येतंच, तर आपल्याला 1.25 लाख रुपये 2 वर्षापर्यंत मिळतात। म्हणजे एका वर्षाला 60,000 रुपये, त्यातनं आपण जर 20,000 रुपये जरी खर्च धरला ठोकरं मानाने तरी आपल्याला 40,000 रुपयाचं एकरी उत्पन्न मिळतं। त्याच्यामुळे जे काही मोठे शेतकरी आहेत
त्यांनी निदान आता कापूस वगैरे या पिकांचा पिच्छा सोडून सुबाबूळची लागवड करावी असं याच्या निमित्ताने मी त्यांना आवाहन करतो. थांबतो.